आंब्याचा रस काढायची ही अगदी सोपी पद्धत आहे। किसणीवरती आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे, जेणेकरून हा पूर्णपणे कोहीपासून आंब्याचा रस आपला निघला जातो। आता या ठिकाणी ना या आंब्याच्या रसापासून मस्तपैकी माझ्या मम्मीने शेअर केलेली रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। चला मग पटकन वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कोणत्याही प्रकारचा आंबा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। आता 3 आंबे या ठिकाणी मी घेतलेले आहेत, त्याचा चीक काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या ज्या वरच्या साली आहेत त्याही आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत। आता किसणीवरती आपल्याला हा आंबा ना किसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आंबा किसून घेतल्याने त्याचा पूर्णपणे गाभा निघतो, म्हणून मी या ठिकाणी ना किसणीवरती आंबा किसून घेणार आहे। बरोबर 1 वाटी या ठिकाणी आंब्याचा रस भरलेला आहे। आंब्याचा रस आता पॅनमध्ये आपण घालून घ्यायचा आहे। तीन ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती या ठिकाणी ना आंब्याचा रस चांगला शिजवून घेतलेला आहे। आता अर्धी वाटी या ठिकाणी ना ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। 2 मिनिटे आंब्याचा रस आणि नारळाचा चव या ठिकाणी ना परतून घेतला आहे। जेवढ्या प्रमाणात आपण नारळाचा चव घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात या ठिकाणी साखर घ्यायची आहे। आता साखर, नारळ आणि आंब्याचा रस आपल्याला चांगला घटसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता ही प्रोसिजर करायला फार वेळ लागतो, जवळजवळ 25 मिनिटे या ठिकाणी आंब्याचा रस मला आटवायला लागलेला आहे। आता थोडासा आटला की यामध्ये ना स्वादानुसार आपण वेलची घालणार आहोत आणि परत आपल्याला हा आंब्याचा रस चांगला शिजवून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा आंब्याचा रस शिजून इतपत झालेला आहे, कढईला अजिबात मिश्रण चिटकलेले नाही आहे। याचा अर्थ आपले हे मिश्रण तयार झालेले आहे। आता एका प्लेटमध्ये आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, यामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत। काढून घेतल्यानंतर आपल्याला ना 1 तासानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। अर्ध्या तासानंतर पटकन वड्या पाडून घ्यायच्या आहेत। मिश्रण शिजवताना आपल्याला या ठिकाणी घट्ट मिश्रण शिजवायचं आहे, त्यामुळे वड्या अगदी खुसखुशीत तयार होतात। बघा जवळजवळ 25 ते 30 वड्या तयार झालेल्या आहेत। चला तर मंडळी, मस्तपैकी या ठिकाणी ना आंब्याची बर्फी बनवून तयार झालेली आहे। खायला अगदी खुसखुशीत या ठिकाणी ही बर्फी लागते। माझ्या मम्मीने सांगितलेली ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।